मित्रांनो, चॅनेलवरती नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ आपण थोडासा मोठा बनवणार आहोत, कारण ही तसंच आहे. कंपन्या एकदम फंडामेंटली ज्या त्यांचा अभ्यास करणार आहोत, कंपन्याचे फंडामेंटल्स बघणार आहोत, टोटल रेव्हेन्यू बघणार आहोत. 20 कंपन्या मित्रांनो आपण अशा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे आपल्याला करोडपतीच नाही तर अरबपती सुद्धा बनवतील, एवढी ताकद या कंपन्यामध्ये आहे मित्रांनो. बाय किंवा सेल हे मी सांगत नाही, व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे. कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा, रिसर्च करावा, अभ्यास करावा, मग गुंतवणूक करावी. पण मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्ट ही लांबच्या कालावधीसाठी असते, हे अगोदर लक्षात घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे आज घेतला स्टॉक आणि उद्या लगेच 2 महिन्यात बाय केला, सेल केला, किंवा म्हणजे तुम्ही थोडासा खाली आला, मार्केट थोडस करेक्शन मार्केटमध्ये झालं तर पॅनिक न होणे हे गरजेचं असतं. लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी मित्रांनो गरज असते ती पेशन्सची, संयम हवा असतो. आणि या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर लॉंग टर्म इन्व्हेस्ट मध्ये, लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये, लॉंग टर्म च्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, हे आपण लक्षात घ्यावं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण असे 20 स्टॉक बघत आहोत, जे स्टॉक आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगले रिटर्न्स देतील. पण त्याच्या टर्म्स समजून घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्ट ही कमीत कमी 5 वर्षासाठी असते, 5 वर्षाच्या पुढे सुद्धा असते. त्यामुळे मित्रांनो, जेवढे तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी पोर्टफोलिओमध्ये आपल्या हे स्टॉक ठेवाल, तेवढे तुमच्यासाठी चांगले रिझल्ट्स असतील, हे सुद्धा नक्की लक्षात घ्यावं. 1 नंबरला आपण बघणार आहोत TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, या स्टॉकने जवळपास एका वर्षामध्ये जे रिटर्न दिलेले आहेत ते आपण स्क्रीनवरती बघू. थोडासा नेटवर्क स्लो आहे त्यामुळे. तर IT सर्व्हिस कन्सल्टन्सी मध्ये काम करणारी कंपनी आहे मित्रांनो. बघू शकता या कंपनीचे टोटल रेव्हेन्यू, टोटल मार्केट कॅप आपण बघत आहोत मित्रांनो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग मध्ये काम करणारी कंपनी आहे. 55% अनालिसिस्ट सांगतात की स्टॉक सध्याला 3,500च्या घरामध्ये रेंज करत आहे, तरी सुद्धा 55% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. तर मार्केट कॅप आहे कंपनीची 12,75,007 कोटी ची मार्केट कॅप आहे मित्रांनो. पीई रेशो आहे 39.32, पीबी रेशो आहे 14.64. कंपनीचे फायनान्शियल कंडिशन आपण थोडीशी बघूया. तर इकडे बघू शकता, टोटल रिव्हेन्यू कंपनीचा 2019 ला होता 1,50,774 कोटीचा. तो वाढ होऊन 2020 ला झाला 1,61,541 कोटी, आणि त्याच्यामध्ये आणखी वाढ झाली 2021 ला आणि झाला 1,67,311 कोटी. तर मित्रांनो, हे हजाराचे जे आकडे आहेत ते 1000 कोटीमध्ये आहेत, हे लक्षात घ्यावे. त्याचा इन्कम बघूयात मित्रांनो. तर आता बघा, नेट इन्कम बघा, 2019 ला 31,472 कोटीचा नेट इन्कम होता, त्यामध्ये वाढ होऊन 2020 ला 32,340 कोटी झाला, आणि त्यामध्ये वाढ होऊन आणखी 2021 ला थोडीशी वाढ झाली, कारण तुम्हाला माहिती आहे की बराच फटका सर्व कंपन्यांना बसला कोविडचा 2020 ते 21 या वर्षामध्ये. त्यामुळे इकडे थोडीशी म्हणजे जास्ती वाढ झालेली दिसत नाही. तर 32,430 कोटी इकडे त्यांचा इन्कम, नेट इन्कम आहे 2021 या वर्षामध्ये. डिव्हिडंड सुद्धा ही कंपनी देते मित्रांनो. जेवढा प्रॉफिट होईल तेवढा चांगला जबरदस्त डिव्हिडंड देते ही कंपनी. आजपर्यंतचा रिझल्ट आहे त्यांचा. तर इकडे बघा, डिव्हिडंड पर शेअर किती देते ही कंपनी. तर 2019 ला त्यांनी 30 रुपये डिव्हिडंड दिला शेअर होल्डर्सला आपल्या प्रत्येक शेअर मागे. 2020 ला 73 रुपये आणि 2021 ला 38 रुपये. होल्डिंग बघूयात प्रमोटरचं किती आहे या कंपनीमध्ये. व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, पण हे गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्या कंपनीचे फंडामेंटली सिच्युएशन काय आहे, कंडिशन काय आहे, कंपनीचा रेव्हेन्यू किती आहे, कंपनी डिव्हिडंड किती देते, हे प्रमोटरचं होल्डिंग किती आहे, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, परत बघा, आणि मग विचार करून, अभ्यास करून आणि आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊन हे स्टॉक तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता.
टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे मित्रांनो या कंपनीमध्ये 72.19, म्युच्युअल फंड वाल्यांचं आहे 3.11, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 4.78, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 15.37% आणि रिटेल अँड अदर वाल्यांचं सर्वात कमी म्हणजे म्युच्युअल फंड नंतर इकडे आहे यांचं 4 रिटेल अँड अदर्स वाल्यांचं 4.55%, म्युच्युअल फंड वाल्यापेक्षा थोडस जास्त आहे. तर मित्रांनो याची प्राइस जास्त असल्यामुळे रिटेल अँड अदर वाले इकडे इन्व्हेस्ट करायला थोडस घाबरत असतील, पण मित्रांनो ह्या अशा कंपन्या आहेत ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. त्यामुळे असे स्टॉक आपल्यासाठी जरी प्राइस जास्त असली तर रिकव्हर करेक्शन मार्केटमध्ये आल्यानंतर, आणि सध्याला मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे. मी आज ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन असल्यामुळे मित्रांनो आपल्याला आणखी चान्स आहे की हे स्टॉक आपण बाय करू शकतो. एक महिन्यापूर्वी तुम्ही बघू शकता इकडे हा स्टॉक जवळपास 3575 ला होता आणि आता 3500च्या आतमध्येच आपल्याला तो मिळत आहे. त्यामुळे करेक्शन आल्यानंतर मार्केटमध्ये असे स्टॉक बाय करणं गरजेचं असतं. दुसरा आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, 2 नंबरला आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातली नंबर 1 कंपनी आहे. फंडामेंटली जर बघायचं झालं तर कंपनी प्रॉफिट मध्येच आहे. ऑइल अँड गॅस रेफरिंग अँड मार्केटिंग तुम्हाला माहिती आहे प्रोडक्शन कंपनीचं 58% अनालिसिस्ट आणखी सुद्धा सांगतात की या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. लार्ज कॅप कंपनी आहे, 16,09,460 कोटीची मार्केट कॅप आहे आणि 1 नंबरला हा स्टॉक रँक करत आहे. त्यामुळे या स्टॉककडे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे जवळपास. इकडे बघू शकता हा स्टॉक सुद्धा आपल्याला ऍव्हरेज करायला संधी आहे, आणखी पोर्टफोलिओ ऍड करू शकता. कंपनीचा टोटल रिव्हेन्यू बघू शकता 2019 ला 5,77,698 कोटी होता, 2020 ला 6,10,806 कोटी झाला आणि 2021 ला थोडी म्हणजे बरीच घट झाली. ते तुम्हाला माहिती आहे कोविडची कारण असतील. 5,05,153 कोटी टोटल रिव्हेन्यू होता. नेट इन्कम इकडे बघा 2019 ला 39,588 कोटी, 39,534 354 2020 ला कोटी आणि 2021 ला नेट इन्कम मध्ये वाढ झालेली आहे. इकडे जरी त्यांचा रिव्हेन्यू मध्ये घट झाली असेल पण इकडे त्यांच्या नेट इन्कम मध्ये वाढ झाली आहे, हे अगोदर बघायला पाहिजे. अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा त्यांच्या वाढ झाली आहे. 66.20 होता 2019 ला, 2020 ला 63.57 जो घट झाली आणि परत वाढवून अर्निंग पर शेअर मध्ये 74.65 जी त्यांच्या करिअर मधले हायेस्ट अर्निंग पर शेअर आहे, इकडे बघू शकता. आणि डिव्हिडंड सुद्धा कंपनीने यावर्षी जास्त दिला आहे, 2021 ला 7 रुपये डिव्हिडंड दिला आहे. प्रमोटरचं होल्डिंग बघूयात आपण. प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा 50.61% आहे. म्युच्युअल फंड वाल्यांचं 4.60%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 8.60%, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 25.41% आणि रिटेल अँड अदर वाल्यांचं 10.78% होल्डिंग आहे. त्यानंतर स्टॉक बघूयात आपण सिमन्स लिमिटेड. 2 स्टॉक झालेले आहेत मित्रांनो. 3 नंबरचा स्टॉक आहे सिमन्स लिमिटेड. सिमन्स लिमिटेड तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कंपनी एक जबरदस्त इंडस्ट्रीयल्स मध्ये काम करणारी कंपनी आहे. लार्ज कॅप कंपनी आहे. 74,642 कोटीची मार्केट कॅप आहे. 68 नंबरला स्टॉक रँक करत आहे. 46% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कंपनी फायनान्शियल बघूया कंपनीचे कसे आहेत. 2096 ला सध्याला करंट प्राइस चालू आहे त्याची आणि मार्केटमध्ये करेक्शन आल्यामुळे हा स्टॉक सुद्धा आपल्याला मस्त स्वस्त भेटत आहे. त्यामुळे करेक्शन आल्यानंतर मित्रांनो एक खरे इन्व्हेस्टर ट्रेडर्स आहेत त्यांच्यासारखं आपण सुद्धा मोठे इन्व्हेस्टर काय करतात, करेक्शन आलं किंवा फॉरेनचे इन्स्टिट्यूट जे इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात, ज्या वेळेस मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळेस ते बाईंग चालू करतात आणि आपण सेलिंगच्या मागे लागले असतो. हा मुद्दा अगोदर आपल्या मनाला सांगून ठेवा की बाबा आपण सुद्धा यांच्यासारखं काहीतरी शिकलं पाहिजे. 2019 ला सिमन्सची मार्केट कॅप म्हणजे टोटल रिव्हेन्यू होता मित्रांनो 13,482.30 कोटी, 2020 ला 10,261 कोटी आणि परत यामध्ये बऱ्यापैकी ऍव्हरेज केलं त्यांनी 2021 ला 13,906. तर त्यामुळे सिमन्स कडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. कंपनी डिव्हिडंड सुद्धा चांगली देते. 2019 ला 7 रुपये, 20 ला 7 रुपये आणि 2021 ला 8 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांच्या अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा वाढ होत गेलेली दिसून येते. आणि इकडे नेट इन्कम मध्ये जे होता 2019 ला 1,099.40 कोटी आणि इकडे 2020 ला कोविडचा फटका बसलेला
इतर कंपन्यासारखा या सुद्धा कंपनीला दिसला 768.60 कोटी, पण परत त्यांनी कमबॅक केलं आणि 2021 ला त्यांचा नेट इन्कम 1090.40 कोटी झालेला दिसून येतो. प्रमोटरचं होल्डिंग कंपनीचं बघूयात. तर प्रमोटरचं होल्डिंग म्हणजे प्लस पॉइंट आहे मित्रांनो या कंपनीचा. 75% प्रमोटरचं होल्डिंग म्हणजे या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्यांनी स्वतःकडे 75% होल्डिंग ठेवलेलं आहे. त्यामुळे हा स्टॉक आणखी एक लंबी रेस का घोडा बनणार, आणखी याच्यापेक्षा पुढे जाणार यात शंका नाही. प्रमोटरकडे होल्डिंग जास्त असलं की समजून जा की नक्कीच यामध्ये मोठी मुवमेंट येणाऱ्या काळामध्ये. म्युच्युअल फंड वाल्यांचा होल्डिंग आहे 2.16%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 7.76%, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 5.21%, रिटेल आणि अदर वाल्यांचं 9.27% होल्डिंग या कंपनीमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अचानक एवढे पैसे नसतील, पण मित्रांनो आपण जे 20 स्टॉक बघणार आहोत ते 20 स्टॉक आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये हे आपल्याला नक्कीच करोडपती बनवतील. पण व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे मित्रांनो. रिस्क असतेच प्रत्येक क्षेत्रामध्ये. गुंतवणुकीपूर्वी रिस्क समजून घ्यावी, अभ्यास करावा, फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा. 4 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो विप्रो. तो विप्रो बद्दल आपण बरंच ऐकून आहोत मित्रांनो. विप्रोची जी प्रगती झाली मित्रांनो ती तुम्ही बघा, ग्राफ वरती तुम्हाला घेऊन जातो. ज्यावेळेस स्टॉक 2000 साली 91 रुपयाला होता, नंतर वर गेला आणि परत चढ उतार करत तो खाली आला. पण तिथनं जी सुरुवात स्टॉकची झाली ती इकडे थोडासा चढ उतार, इकडे 9ला त्यांच्या इकडे बरंच करेक्शन आलं, पण नंतर जी त्यांनी मजल मारली विप्रो या कंपनीनं, आतापर्यंत कंपनीचा हायेस्ट 739.85 रुपयाला स्टॉक जाऊन आला आहे. मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे, 621 रुपयाला आपल्याला स्टॉक मिळत आहे. IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग मध्ये आणि मित्रांनो टेक्नॉलॉजीचं युग आहे हे. IT सेक्टर एवढं भरभराट करत आहे तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे IT सेक्टर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे स्टॉक घेतले आहेत, बँकिंग सेक्टर आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, तसंच IT सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे. त्यामुळे आपण सगळे कॉम्बिनेशन आजच्या स्टॉक मध्ये आपण बघणार आहोत आणि जो पोर्टफोलिओ मध्ये आपण जे ऍड करू ते सर्व मिक्स असतील. त्यामुळे एखाद्या सेक्टर मध्ये चढ उतार झाला तर बाकीचं सेक्टर त्याला कव्हर करू शकतं. लार्ज कॅप कंपनी आहे, 3,39,539 कोटीची मार्केट कॅप आहे. रँक करत आहे स्टॉक 12 नंबरला. पी रेशो आहे कंपनीचा 31.45 आणि 43% अनालिसिस सांगत आहेत की तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फायनान्शियल कंडिशन काय आहे कंपनीची तर बघूयात चला. 2019 ला टोटल रेव्हेन्यू होता कंपनीचा 61,632.70 कोटी. 2020 ला 63,865.50 कोटी झाला आणि 2021 ला यामध्ये वाढ होऊन 64,338.60 कोटी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू आहे. मित्रांनो कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा त्यांच्या वाढ होत गेलेली दिसून येत आहे. आपल्याला इकडे बघू शकता नेट इन्कम जे 2019 ला 9,003.70 कोटीचं होतं, नंतर त्यामध्ये वाढ होऊन 9,722.30 कोटी झाला आणि इकडे 2021 ला 10,796.40 कोटीची मार्केट म्हणजे नेट इन्कम यांचं झालेलं दिसून येतं. कंपनी डिव्हिडंड थोडासा कमी देते, म्हणजेच त्यांच्या याच्याप्रमाणे देत असेल कदाचित, पण 1 रुपया 2019 ला, परत 20 ला 1 रुपया आणि 2021 ला 1 रुपया यांनी 3 वर्ष सलग 1 रुपया डिव्हिडंड दिलेला आहे. पण कंपनीच्या या स्टॉकने रिटर्न्स मात्र चांगले इन्व्हेस्टरला दिलेले आहेत, हे नाकारून चालणार नाही. आणि प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा बघा तुम्ही जबरदस्त आहे. 73.02% स्वतःकडे होल्डिंग आहे प्रमोटरकडे. म्युच्युअल फंड वाल्याकडे 1.94% यांचं होल्डिंग आहे. 0.11% अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांनी ठेवलं आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 9.69% आहे. त्यामुळे मित्रांनो फॉरेन इन्व्हेस्टर जिकडे लक्ष देतात इन्स्टिट्यूशन वाले त्याकडे आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. रिटेल वाल्यांनी इकडे 15.24% होल्डिंग ठेवलेलं आहे. विप्रो नंतर स्टॉक बघूयात मित्रांनो. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, जी भारतातील नंबर 1 फोर व्हीलर कंपनी आहे मित्रांनो. बाकीच्या सुद्धा कंपन्या आहेत, पण नंबर 1 ला फोर व्हीलर म्हणलं की कुठलाही सामान्य माणूस म्हणू शकतो की मला या कंपनीची फोर व्हीलर घ्यायची आहे.
फोर व्हीलर्स बनवणारी कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप आहे 2,16,606 कोटीची. स्टॉक सध्याला 20 नंबरला रँक करत आहे. कंपनीच्या स्टॉकची किंमत आहे 7,170.50 रुपये. ऑलरेडी स्टॉक वरती जाऊन याच्यापेक्षा कितीतरी जाऊन वरती आलेला आहे, तरी सुद्धा 59% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. एक वर्षाचे रिटर्न्स या स्टॉकचे बघितले तर 0.97 इकडे दाखवत आहे. मॅक्सिमम जर रिटर्न्स बघितले तर 4,264.27 कोटी. जर मित्रांनो आपण 2003 साली 164 रुपयाचा हा स्टॉक आज घेतला असता त्यावेळेस, तर आपल्याकडे जवळपास 4,264% रिटर्न्स आतापर्यंत आपल्याला मिळाले असते. म्हणजे 164 रुपयाचा स्टॉक, आज त्याची प्राइस असती 7,170. पण त्याने आतापर्यंत तो स्टॉक 9,996 ला जाऊन सुद्धा आलेला आहे. म्हणजेच विचार करा, 10,000ला फक्त थोडासा टच करायचा त्याचा बाकी होता. येणाऱ्या कालखंडात सुद्धा हा स्टॉक 10,000च्या वरती जायला मिळेल. कारण ज्यावेळेस इलेक्ट्रिक व्हेकलचा बोलबाला असेल त्यावेळेस मारुती सुझुकीचा स्टॉक 10,000च्या पलीकडे गेलेला असेल. त्यामुळे जे लोक खरंच अभ्यास करतात, व्यवस्थित अभ्यास करतात, ते लोक नक्की फॉलो करत असतील आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. जर खरंच तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल, अभ्यास करत असाल, तर मित्रांनो हा स्टॉक इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर 10,000च्या पुढे असणार, यात शंका नाही. फायनान्शियलच्या बाबतीत बघूयात आपण. कंपनीचं 2019चा टोटल रिव्हेन्यू होता मित्रांनो 88,785 कोटी. 2020 ला इकडे फटका बसला कोविडमुळे, 79,112.80 कोटीचे जो रिव्हेन्यू झाला. आणि नंतर 2021 ला सुद्धा यामध्ये घट झाली, 73,477.30 कोटीचा टोटल रिव्हेन्यू. नेट इन्कम मध्ये सुद्धा यांच्या घट झालेली आहे. मागील 3 वर्षामध्ये बघू शकता आपण, 2019 ला 7,649.10 कोटीचा नेट इन्कम होता. 2020 ला 5,676 कोटी आणि 2021 ला बरीच घट झाली, 4,389.10 कोटीचा नेट इन्कम आहे. डिव्हिडंड सुद्धा मित्रांनो कंपनी जबरदस्त देते. 2019 ला 80 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे त्यांनी, 2020 ला 60 रुपये आणि 2021 ला 45 रुपये. पण कंपनी येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की कमबॅक करेल. कोविडचा फटका बऱ्याच कंपन्यांना बसलेला आहे, पण हा स्टॉक तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच वरती गेलेला असेल. टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे मित्रांनो 56.37%. म्युच्युअल फंड वाल्यांचं आहे 7.47%. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 8.51%. फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांनी इकडे बघा 22.52% होल्डिंग ठेवलेलं आहे. त्यामुळे थोडासा विचार नक्की करा की फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांनी होल्डिंग इकडे जबरदस्त ठेवलेलं आहे. रिटेल अँड अदर वाल्यांचं 5.13% होल्डिंग आहे. मारुती नंतर आपण स्टॉक बघूया. 6 नंबरचा स्टॉक आहे मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड. मित्रांनो, आपण सर्व क्षेत्रातील बरेपैकी जे मोजके टॉपचे स्टॉक आहेत ते काढलेले आहेत. यामध्ये आणखी ऍड होऊ शकले असते, पण आपण राहिलेले स्टॉक नंतर आणखी सुद्धा बघूयात. मॅक्सिमम रिटर्न्स या कंपनीचे बघूया मित्रांनो. एकदम जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत. 6,911%. 2007 ला IPO याचा आल्यानंतर 11 रुपयाला असणारा स्टॉक आजच्या घडीला 845 रुपयाला आपल्याला मिळत आहे. ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी आहे, जे की 4 व्हीलर वगैरे किंवा जे बनतात गाड्या, त्या गाड्यांना हे पार्ट सप्लाय करणारी कंपनी आहे मित्रांनो. त्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एक मुवमेंट आली की इकडे या स्टॉक मध्ये मुवमेंट येत असते, हे लक्षात ठेवा. 56% अनालिसिस्ट सजेस्ट करतायत हा स्टॉक. मिड कॅप कंपनी आहे. मार्केट कॅप आहे कंपनीची 24,152 कोटी. फायनान्शियल बघूयात तर टोटल रिव्हेन्यू 2019 ला होता 5,935.12 कोटी. 2020 ला झाला याचा वाढ होऊन 6,262.52 कोटी. त्यामध्ये आणखी वाढ झाली आणि 2021 ला 6,422.50 कोटी. नेट इन्कम मध्ये सुद्धा यामध्ये वाढ झाली. 2019 ला 285.62 कोटी होता. नंतर त्यामध्ये कोविड मध्ये घट झाली 155.18 कोटी आणि नंतर थोडीशी इकडे रिकवर सुद्धा केलं, 206.63 कोटी झालेला आहे. कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते जसा बऱ्यापैकी की 2019 ला 1 रुपया 9 पैसे, 2020 ला 40 पैसे आणि 2021 ला 85 पैसे कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे आपल्या शेअर होल्डर्सला.
होल्डिंग बघूयात, प्रमोटरचं होल्डिंग यामध्ये जबरदस्त आहे, 67.47% प्रमोटरचं होल्डिंग आहे. म्युच्युअल फंड वाल्यांनी सुद्धा 12.50% होल्डिंग इकडे ठेवलेलं आहे. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 1.21, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 9.22% आणि रिटेल अँड अदर वाल्यांचं 9.60% होल्डिंग आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर मधील हा स्टॉक सुद्धा आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार. कसं आहे मित्रांनो, ज्यावेळेस इलेक्ट्रिक व्हेकल येईल त्यानंतर आपल्याकडे आणखी सुद्धा वेळ गेली नाही, आपल्याकडे खूप चान्स आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे की आपण हे स्टॉक ज्यावेळेस ऍड करून ठेवू. तर इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर हे एकदम टॉपला गेलेलं असणार, यामध्ये शंका नाही मित्रांनो. त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर मधला आणखी एक स्टॉक आपण बघणार आहोत मित्रांनो. 7 नंबरचा स्टॉक आहे लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गाड्यांच्या ज्या 4 व्हीलर असतील, मोठ्या गाड्या असतील, यांचे इंडिकेटर्स असतील, लाईट्स असतील, हे असे बरेच जे ऑटो पार्ट्स आहेत मित्रांनो, ती बनवणारी ही कंपनी आहे. एका वर्षाचे रिटर्न्स कंपनीचे बघूयात, जवळपास 7.56% रिटर्न दिलेले आहेत. ऑटो पार्ट बनवणारी कंपनी आहे, स्मॉल कॅप कंपनी आहे, जवळपास 1337 कोटीची मार्केट कॅप आहे मित्रांनो. फायनान्शियल बघूयात कंपनीचा, 2019 ला 1908.37 कोटीचा टोटल रेव्हेन्यू होता, 2020 ला 1621.03 कोटीचा रेव्हेन्यू आणि 2021 ला 1452 कोटीचा रेव्हेन्यू आहे. नेट इन्कम मध्ये घट झालेली दिसून आली, 2019 ला 103.79% नेट इन्कम होता, पण 2020 ला 71.91 कोटी आणि इकडे 18.15 कोटी, म्हणजे इकडे घट झालेली दिसून येते. पण कंपनीने डिव्हिडंड सुद्धा देण्याचं चालू सत्र ठेवलं आहे मित्रांनो. एवढा नेट इन्कम मध्ये घट होऊन सुद्धा कंपनीने 2019 ला जबरदस्त डिव्हिडंड दिला, 35 रुपये, 2020 ला 23 रुपये आणि नेट इन्कम मध्ये 2021 ला घट झाली तरी सुद्धा कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सना 7 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. पण ऑटो सेक्टर मध्ये ज्यावेळेस मोठी मुवमेंट येणार आहे त्यावेळेस या स्टॉक मध्ये सुद्धा नक्की मुवमेंट असणार, कारण प्रमोटरचं होल्डिंग इकडे जबरदस्त आहे मित्रांनो. 75% प्रमोटरनी होल्डिंग स्वतःकडे ठेवलेला आहे, याचाच अर्थ हा स्टॉक सुद्धा नक्की पुढे जाणार. म्युच्युअल फंड वाल्यांचं यामध्ये 0.36% आहे, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 0%, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 0.53%, रिटेल अँड अदर वाल्यांचं 24.11% होल्डिंग यामध्ये आहे. ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एक मोठी मुवमेंट पुढच्या 5 वर्षामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर अपेक्षित आहे आणि हा स्टॉक सुद्धा नक्कीच पुढे मित्रांनो गेलेला दिसेल. त्यानंतरचा स्टॉक आहे 8 नंबरचा सीएट लिमिटेड. सीएट लिमिटेड मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, हा स्टॉक जो आहे तो कंपनी जी आहे ती टायर्स अँड रबर्स या क्षेत्रात काम करणारी आहे. ऑटोमोबाईल सेक्टरशी संलग्न म्हणजे लिंक असणारी, कारण ऑटोमोबाईल सेक्टरलाच यांचं जे प्रोडक्शन आहे ते सप्लाय, म्हणजे ते आपले टायर्स वगैरे सप्लाय करतात. कंपनीची मार्केट कॅप आहे 4831 कोटीची, स्मॉल कॅप कंपनी आहे. 43% अनालिसिस सांगतात की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही बघू शकता प्रोडक्शन यांचं सीएटचं आहे, टायर्स वगैरे बनवणारी कंपनी आहे. कंपनीची फायनान्शियल कंडिशन आपण बघूयात मित्रांनो काय आहे ते. तर कंपनीची फायनान्शियल कंडिशन बघा, इकडे टोटल रेव्हेन्यू होता 2019 ला 7043.71 कोटी, 2020 ला 6816.56 कोटी, 2021 ला यामध्ये वाढ झाली आणि 7659.72 कोटीची मार्केट कॅप आहे मित्रांनो. नेट इन्कम मध्ये सुद्धा इकडे त्यांच्या वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि 2021 ला जबरदस्त त्यांच्या नेट इन्कम मध्ये वाढ झाली आहे आणि कंपनीने आपल्या डिव्हिडंड मध्ये सुद्धा वाढ केली, जे 2020 ला आणि 19 ला 12 रुपये दिलेला ही कंपनी 2021 ला आपल्या शेअर होल्डर्सना जवळपास 18 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिलेला आहे. त्यामुळे सीएट म्हणलं की टायर्स तुमच्या डोळ्यासमोर लगेच येतात. सीएटचे टायर असतील तर मित्रांनो, टायर सेक्टर मध्ये सुद्धा, रबर सेक्टर मध्ये जे काम करतात कंपन्या, ते येणाऱ्या कालावधीमध्ये, कालखंडामध्ये चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. चांगले कंपनी आहे, फंडामेंटली मजबूत कंपनी आहेत मित्रांनो. आणि यांचे इकडे बघू शकता एका वर्षात या कंपनीने 2.6% रिटर्न दिलेले आहेत. पण येणाऱ्या सेक्टरमध्ये मित्रांनो, येणाऱ्या काही वर्षामध्ये
ही कंपनी सुद्धा जबरदस्त पुढे जाणार यात शंका नाही. त्यानंतर 9 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो HDFC बँक लिमिटेड. सर्व प्रकारचं आपण प्रत्येक क्षेत्रामधले आपण ऑटो सेक्टर असतील, बँकिंग सेक्टर असतील, ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजेच ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर मधले सुद्धा स्टॉक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. मार्केटमध्ये करेक्शन झालेलं आहे कारण एका महिन्यापूर्वी हा स्टॉक जवळपास 1647 रुपयाला मिळत होता आणि आजच्या घडीला 1489 रुपयाला मिळत आहे. आणखी करेक्शन मार्केटमध्ये होईल किंवा मार्केट रिकव्हर होईल, पण आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी हा स्टॉक सुद्धा आपल्याला जबरदस्त रिटर्न्स देणार आहे आणि हा देत आलेला सुद्धा आहे. एका वर्षात याने रिटर्न्स दिलेले आहेत 3.95%, पण 5 वर्षाचे 151% रिटर्न्स या कंपनीने दिलेले आहेत. फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणारे हे प्रायव्हेट बँक आहे मित्रांनो. कंपनीची मार्केट कॅप आहे 8,25,547 कोटीची मार्केट कॅप आहे. 3 नंबरला स्टॉक हा रँक करत आहे. 90% अनालिसिस सांगत आहेत की हा स्टॉक आपण बाय करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये यामध्ये सुद्धा जबरदस्त मोठी मुवमेंट अपेक्षित असणार आहे या स्टॉकमध्ये सुद्धा. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी काम करत असले तरी मित्रांनो या कंपनीची सुविधा जे आहेत ते बरेच कस्टमर खुश असणार, कारण यांच्या जे सगळ्या पद्धती कामाच्या पद्धती आहेत एकदम अशा सोप्या पद्धती आहेत. इंटरनेट बँकिंग असेल किंवा यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामुळे कंपनीने दिवसेंदिवस ग्रोथच केलेली दिसून आलेली आहे मित्रांनो. टोटल रिव्हेन्यू बघूयात आपण 2019चा 1,24,107.79 कोटी, 2020ला 1,47,068.26 कोटी आणि परत 2021ला 1,55,885.27 कोटीचा रेव्हेन्यू दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा इकडे त्यांच्या वाढच होत गेलेली आहे, इकडे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. आणि 2021ला जवळपास नेट इन्कम 31,833.20 कोटीच्या घरामध्ये गेलेला आहे. आता बघूयात आपण डिव्हिडंड. तर मित्रांनो डिव्हिडंड मागील 3 वर्षापासून जर बघितला 2019ला 7 रुपये 50 पैसे, 2020ला 2 रुपये 50 पैसे आणि 2021ला 6 रुपये 50 पैसे या कंपनीने म्हणजेच या स्टॉकने HDFC बँक लिमिटेडने दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी हा स्टॉक सुद्धा एक जबरदस्त मुवमेंट अपेक्षित यामध्ये आहे. चांगले रिटर्न्स देईल यात शंकाच नाही. नंतरचा स्टॉक आहे मित्रांनो ICICI बँक लिमिटेड. HDFC बँकेनंतर जर कुठल्या बँकेचा स्टॉक मध्ये आणखी पण बरेच आहेत, कोटक महिंद्रा आहे, पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 स्टॉक घेतलेले आहेत जो ICICI बँक लिमिटेड आहे मित्रांनो. दिवसेंदिवस यामध्ये स्टॉक मध्ये ग्रोथच होत आलेली आहे. जवळपास 5 वर्षात त्यांनी 211.17% रिटर्न्स दिलेले आहेत. स्टॉकने आतापर्यंत 867चा हाय लावलेला आहे, म्हणजे हायेस्ट 867ला हा स्टॉक गेला आहे. फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणारी ही बँक आहे, प्रायव्हेट बँक आहे. पीई रेशो आहे बँकेचा या कंपनीचा स्टॉकचा 27.26, पीबी रेशो आहे 3. कंपनीची मार्केट कॅप आहे 5,01,235 कोटीची. मित्रांनो 98% अनालिसिस सांगत आहेत की तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग आपल्याला आणखी काय पाहिजे, एवढी जबरदस्त ही बँक येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा खूप मोठी बँक बनेल आणि चांगले रिटर्न्स देईल यात शंकाच नाही. आणखी याच्यापेक्षा या बँकेची ग्रोथ अपेक्षित आहे. 2019ला 1,31,306.50 कोटीचा टोटल रेव्हेन्यू होता. 2020ला 1,49,786.10 कोटी आणि 2021ला 1,61,336.47 कोटीची म्हणजे कोटीचा रेव्हेन्यू दिसून आला. नेट इन्कम मध्ये सुद्धा यांच्या वाढ होत गेलेली आहे मित्रांनो. जवळपास 2021ला दुप्पट नेट इन्कम यांचा वाढलेला आहे. जबरदस्त मुवमेंट यामध्ये आलेली आहे. इकडे बघा 2019ला 4,254.24 कोटीचा नेट इन्कम होता, त्यामध्ये वाढ होऊन 2020ला 9,566.30 कोटी आणि 2021ला जवळपास 18,384, म्हणजे जवळपास दुप्पट वाढ झाली आहे यांच्या नेट इन्कम मध्ये. आणि कंपनीने डिव्हिडंड सुद्धा 2 रुपये दिला इकडे आणि इकडे 1 रुपया दिला होता 2019ला. 2020ला डिव्हिडंड दिला नव्हता.
अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा यांच्या वाढ झालेली आहे. 2019ला अर्निंग पर शेअर जो होता त्यांचा 6.61, तिथे दुप्पट वाढ झाली 2020ला 14.81, आणि त्यामध्ये वाढ होऊन परत मित्रांनो जवळपास दुप्पटच्या आसपास 27.46. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा स्टॉक येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा स्टॉक जवळपास नक्कीच 1000च्या पुढे असणार. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी हा स्टॉक सुद्धा आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतो. टोटल प्रमोटरचं होल्डिंग यांच्याकडे 0 आहे. म्युच्युअल फंडवाल्यांचं 27.21% होल्डिंग आहे. ही महत्वाची बाब आहे, नोट करून ठेवा पेपरवरती, जेणेकरून आपल्याला उपयोगी पडेल. व्हिडिओ परत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओ तुम्ही माहिती जर व्यवस्थित बघाल तर आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल. पण मित्रांनो, फक्त व्हिडिओमध्ये स्टॉकचे नावं बघून जमणार नाही. तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायचा असेल, पूर्णपणे तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये काय दिली बघणं गरजेचं आहे. कोणाकडे किती होल्डिंग आहे, कोणाचं किती इन्व्हेस्टमेंट आहे, कोणी कोणत्या रिटेलरकडे काय ठेवलंय, किंवा म्युच्युअल फंडवाल्याकडे किती टक्के होल्डिंग आहे, कंपनीचं किती आहे रेव्हेन्यू, किती कंपनी डिव्हिडंड देते, कंपनीवर काही म्हणजे चढ उतार आहेत का, कंपनी लॉसमध्ये चालू आहे का, हे बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी कंपनी जर दिवाळखोरीत निघत असेल तर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे. आपण जे स्टॉक बघत आहोत ते एकदम जबरदस्त फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे स्टॉक बघत आहोत. त्यामुळे फक्त स्टॉकचं नाव ऐकून व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा, समजून घ्या. कारण जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघत असाल आणि त्यामध्ये सगळे मुद्दे समजून घ्याल तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. इकडे बघा, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचे यामध्ये 47.31% जवळपास होल्डिंग आहे. रिटेल अँड ऑदर वाल्यांकडे 10.20% यामध्ये त्यांचं होल्डिंग आहे या स्टॉकमध्ये. त्यामुळे आपण व्यवस्थित अभ्यास करून जर यामध्ये इन्व्हेस्ट केली, गुंतवणूक केली तर येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा हा स्टॉक नक्कीच आपल्याला 1000च्या पुढेच दिसणार आणि त्याच्या पुढेही आणखी गेलेला असणार. तर आतापर्यंत असे आपण 10 स्टॉक बघितले मित्रांनो. त्यानंतर 11 नंबरचा स्टॉक आहे सिप्ला लिमिटेड. व्हिडिओ स्किप करू नका. बोर होत असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या मित्रांना सुद्धा लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व पटवून द्या. त्यांना सुद्धा सांगा की कसा स्टॉक कोणत्या पद्धतीने चांगला आहे. आपल्या इकडे आपण पूर्ण फंडामेंटली मजबूत असणारे स्टॉकचा आपण अभ्यास करत आहोत मित्रांनो. नंतरचा 11 नंबरचा जो स्टॉक बघत आहोत सिप्ला लिमिटेड, तर व्हिडिओ थोडासा मोठा बनेल, स्किप करू नका. सिप्ला लिमिटेडचं फंडामेंटली आपण बघूयात मित्रांनो. फार्मा सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप आहे 77,992 कोटीची मार्केट कॅप आहे. कंपनीचा स्टॉक आता 65व्या नंबरला रँक करत आहे. कंपनीचा पीई रेशो आहे 32.43 आणि पीबी रेशो आहे 4.20. 76% अनालिसिस तुम्हाला सांगतायत सध्याला की या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. मित्रांनो, मागील काही वर्षामध्ये आपल्याला अनुभव आला असेल की या कंपनीचे स्टॉक कसे जबरदस्त म्हणजे एकदम वाढत गेलेले आहेत. एका वर्षामध्ये 27.94% रिटर्न सुद्धा दिलेले आहेत. कंपनीचा स्टॉक आतापर्यंत 1005 रुपयाला हायेस्ट जाऊन आलेला आहे. फायनान्शियल बघूयात कंडिशन काय आहे कंपनीची. तर 2019ला 16,838.98 कोटीचा रेव्हेन्यू टोटल होता. 898.98चा 16,838.98 कोटीचा टोटल रेव्हेन्यू 2019ला होता. 2020ला 17,476.19 म्हणजे इकडे सुद्धा वाढ झाली. आणि 2021ला तर प्रचंड जबरदस्त वाढ झाली, 19,425.58 कोटी. नेट इन्कम कंपनीचा आहे 1,527.70 कोटी आणि 2020ला नेट इन्कम झालं वाढ होऊन 1,546.52, पण इकडे जबरदस्त वाढ झाली 2021ला. 2,404.87 कोटीचं नेट इन्कम होतं आणि कंपनीने डिव्हिडंड सुद्धा इकडे दिला. 2019ला 3 रुपये परत वाढ करून 4 रुपये 20ला आणि 21ला 5 रुपये दिलेला आहे. त्यामुळे फार्मा सेक्टर आपण अगोदर बघितलं, आयटी सेक्टर घेतलेला आहे, बँकिंग सेक्टर मधले काही स्टॉक घेतले, ऑटो सेक्टर मधले सुद्धा घेतले आणि आता आपण फार्मा सेक्टर बद्दल सुद्धा बोलत आहोत. त्यानंतरचा आणखी एक स्टॉक बघूयात मित्रांनो. आता हा स्टॉक आहे की या स्टॉक मध्ये तर एक गेस करा की कोणता स्टॉक असेल हा. तर मित्रांनो, हा स्टॉक आहे, यामध्ये बरेच चढ उतार झाले. हा स्टॉक सुद्धा भरपूर रिटर्न्स आपल्या इन्व्हेस्टरला देऊन गेलेला आहे.
IRCTC इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. मित्रांनो, हा स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर या घरामध्ये रेंज करत आहे, पण मॅक्सिमम जर आपण बघितलं तर हा स्टॉक 2019ला 140 रुपयाचा असणारा स्टॉक 1279 ला जाऊन हायेस्ट आलेला आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती हा गेलेला आहे, स्प्लिट झालेला आहे स्टॉक मित्रांनो. इकडे बघू शकता हायेस्ट जाऊन सुद्धा आलेला आहे हा स्टॉक, आणि याने जवळपास इकडे बघू शकता एका वर्षात 203.4% रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या स्टॉकमध्ये सुद्धा भरपूर मुवमेंट अपेक्षित आहेत, मोठे मुवमेंट अपेक्षित आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी मित्रांनो एक तुम्ही परत एकदा पेपरवरती नोट करून ठेवा की ह्या स्टॉकचे व्हिडिओ पूर्ण बघा, फंडामेंटली यांचे काय सिच्युएशन आहे तुम्ही लिहून काढा. कंपनी काय करते हे बघणं गरजेचं आहे. कंपनी कधीपासून कार्यरत आहे. कंपनी आपण प्रत्येक सर्व कंपनीची नावं ऐकलेली असतात, त्यांचे प्रोडक्ट्स ऐकलेले असतात. मित्रांनो, कंपन्या ज्यावेळेस मार्केटमध्ये IPO आणतात त्यावेळेस त्यांचं काहीतरी टार्गेट असतं की आपल्या कंपनीचा विस्तार करायचा असतो. त्यांना आपली अधिकाधिक गुंतवणूक वाढवायची असते, मोठं व्हायचं असतं कंपन्याला. तसंच आपण सुद्धा कंपन्याच्या बाबतीत अभ्यास केला पाहिजे, मग गुंतवणूक केली पाहिजे. लार्ज कॅप कंपनी मित्रांनो, कम्युनिकेशन सर्व्हिसेसमध्ये काम करणारी 65,844 कोटीची मार्केट कॅप आहे. स्टॉक 80व्या नंबरला रँक करत आहे. 20% अनालिसिस्ट सांगतात की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. PE रेशो बघा इकडे 346.73 आहे. फायनान्शियल बघूयात कंपनीचे कंडिशन काय चालू आहे. 2019ला 1996.33 कोटीचा टोटल रेव्हेन्यू होता. 2020ला वाढ होऊन 2343.52 कोटी झाला. पण इकडे 2021ला त्याच्यामध्ये घट झाली आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा इकडे जबरदस्त होता 2019ला. 2020ला वाढ झाली आणि 2019ला इकडे घट झाली. त्यामध्ये बरेच काही चढ उतार आले, पण मित्रांनो हा स्टॉक येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा एक जबरदस्त मोमेंट अपेक्षित आहे या स्टॉकमध्ये, आणि येणाऱ्या कालखंडात तो नक्कीच परत कमबॅक करेल, वरती जाईल याच्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व समजून घ्या. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे जास्तीत जास्त कालावधीसाठी तो स्टॉक आपल्याकडे असायला हवा, त्यानंतरच चांगले रिटर्न्स मिळतात. हे तुम्ही आत्ताचे सर्व जे स्टॉक बघत आहात मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच माहिती मिळून जाईल की ते स्टॉक 10 वर्षापूर्वी कितीला होते आणि आज कितीला आहेत, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. यामध्ये टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे 67.40%. म्युच्युअल फंड वाल्यांचा आहे 0.69%. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचा आहे 3.5%. फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचा आहे 5.69%. रिटेल अँड अदर वाल्यांचा आहे 23.17% मित्रांनो. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात हा स्टॉक सुद्धा नक्कीच एक वेगळ्या उंचीवरती असेल, चांगले रिटर्न्स देईल आणि नक्कीच पुढे गेलेला असेल. त्यानंतर 13 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. तर बघूयात या स्टॉक बद्दल. आता एका वर्षामध्ये या स्टॉकने मित्रांनो 27.19% रिटर्न्स दिलेले आहेत. हायेस्ट जो लावला आहे त्याने आता एका वर्षात तो 1138 होता. 897 रुपये 45 पैशाला हा स्टॉक मिळत आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्ट बद्दल मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की हे स्टॉक मागील काही वर्षात कितीला होते. तर मित्रांनो 10 वर्षापूर्वी कितीला होते सुद्धा बोललो होतो. 2001 साली 4 रुपये 19 पैशाला असणारा स्टॉक तुम्हाला आज 897 रुपयाला मिळत आहे. म्हणजे तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व समजून घ्या. जर आज तुम्ही आजच्या घडीला आहे तुम्हाला ज्या प्राइसला मिळत आहे त्या प्राइसला जर तुम्ही घेतले आणि पुढील 10 वर्षात तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व समजून जाईल. हे पेपरमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो. पण आपल्याला रिस्क जेवढी जमेल तेवढीच माणसाने घ्यावी. कंपनी फंडामेंटली मजबूत असावी आणि मोठ्या कंपन्या सहजासहजी एका दिवसात किंवा लगेच झिरो होत नसतात. हे लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व अगोदर समजून घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्टचे फायदे समजून घ्या. पर्सनल प्रोडक्ट्स बद्दल तुम्ही बघू शकता. या कंझ्युमर स्टेपल्स मध्ये काम करणारी कंपनी आहे. मार्केट कॅप आहे कंपनीची 91,771 कोटीची मार्केट कॅप आहे आणि 75% अनालिसिस्ट सजेस्ट करत आहेत की हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. फायनान्शियल कंपनीची कंडिशन काय बघूया. टोटल रेव्हेन्यू 2019ला 10,600
94.32 कोटी होता. 2020ला 10,033.42 कोटी आणि परत कमबॅक केलं कंपनीने. आपल्या रेव्हेन्यू मध्ये वाढ झाली. 2021ला 11,137.78 कोटी. टोटल रेव्हेन्यू बघूया. इकडे 2019ला जबरदस्त त्यांचा नेट इन्कम होता. नेट इन्कम 2,339.53 कोटी. 2020ला त्यामध्ये घट झाली 1,496.58 कोटी आणि त्यामध्ये परत घट होऊन 2021ला 1,720.82 कोटी. प्रत्येक कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये आणि नेट इन्कम मध्ये चढ उतार होत असतात. त्या वेळची परिस्थिती, त्या वेळची कंडिशन्स ह्या त्या गोष्टीला जिम्मेदार असतात. पण प्रत्येक कंपनी ही प्रॉफिट मध्ये येण्यासाठीच काम करत असते. वैयक्तिक आपण जरी आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही नोकरी करत असाल, कुठलंही काम करत असा, तुम्ही बिझनेस करत असा किंवा इतर काही करत असा, तर मित्रांनो आयुष्यात चढ उतार येतात. आपल्याला त्यावरती मार्ग काढायला पाहिजे. तसंच कंपनीचं सुद्धा असतं. बिझनेस करत असताना छोटे मोठे चढ उतार येत असतात, प्रॉफिट लॉसेस होत असतात. पण कंपनीचं किंवा आपलं स्वतःचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला ग्रोथच आयुष्यामध्ये करायची असते आणि प्रत्येकाचं टार्गेट असतं प्रॉफिटच. त्यामुळे मित्रांनो लॉंग टर्मचं इन्व्हेस्टमेंटचं महत्व समजून घ्या आणि या कंपन्याबद्दल अभ्यास करा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा. 14 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो अपोलो हॉस्पिटल्स. या स्टॉकचे 5 वर्षाचे रिटर्न्स आपण बघूयात की 5 वर्षापूर्वी 1195.30 रुपयाला मिळणारा हा स्टॉक आजच्या घडीला 5,687 रुपयाला मिळत आहे. हायेस्ट या स्टॉकने 5 वर्षात 5,935चा लावलेला आहे आणि मॅक्सिमम त्याचा तो हायेस्ट होता. जवळपास या स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत 4,713. जर मित्रांनो 2000 साली जर आपण या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केली असती तर 115 रुपयाला हा स्टॉक आपल्याला मिळत होता. 115 रुपये 85 पैशाला. लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्व आणखी सुद्धा समजून घ्या की 20 वर्षापूर्वीची किंमत आणि आजची किंमत काय आहे. जर एवढे रिटर्न्स आपल्याला 20 वर्षात मिळत असतील तर मित्रांनो जे पुढचं ध्येय ज्यांचं असतं ते लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी बघतात आणि जे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते तर यामध्ये खूप पुढे गेलेले असतात. मित्रांनो हॉस्पिटल्स अँड डायग्नोस्टिक सेंटर्स तुम्हाला तर माहिती आहे हेल्थ केअर सेक्टरमध्ये काम करणारे आहे. दवाखाना अपोलो हॉस्पिटल्स म्हणल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे. लार्ज कॅप आहे. 81 कंपनी 81,778 कोटीची मार्केट कॅप आहे. 62व्या नंबरला रँक करत आहे आणि आणखी सुद्धा 95% अनालिसिस्ट सांगतात की या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट तुम्ही करू शकता. हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत या स्टॉकने इन्व्हेस्टरला आतापर्यंत आपल्या. आणि मार्केट टोटल रेव्हेन्यू बघूया कंपनीचा 2019ला 9,648.90 कोटी. 2020ला प्रचंड वाढ झाली, यामध्ये 11,472 कोटी. 2021ला थोडीशी घट झाली आणि 10,665.60 कोटीचा टोटल रेव्हेन्यू होता. नेट इन्कम मध्ये इकडे बघूया आपण जरासा 236 कोटीचा इकडे नेट इन्कम दाखवते. ही आकडेवारी हजारामध्ये आहे. 2020ला 454.90 कोटी आणि इकडे 2021ला घट झालेली दाखवत आहे 150.40 कोटी. कंपनी डिव्हिडंड सुद्धा देत आहे मित्रांनो. 2019ला 6 रुपये, 2020ला 6 रुपये आणि 2021ला 3 रुपये डिव्हिडंड त्यांनी आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. त्यानंतरचा स्टॉक आहे 15 नंबरचा ॲटो सेक्टर मधला स्टॉक आहे मित्रांनो महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड. या स्टॉकचे आतापर्यंतचे रिटर्न्स बघूयात. आतापर्यंतचे रिटर्न्स या कंपनीने 66.79% रिटर्न्स दिलेले आहेत. 821ला हायेस्ट गेलेला हा स्टॉक आहे आणि एकेकाळी हा स्टॉक एकदम कमी रुपयाला मिळणारा हा स्टॉक आज बराच पुढे गेलेला दिसून येत आहे मित्रांनो. इकडे खूप स्वस्त मिळत होता हा स्टॉक. 2020ला 227 रुपयाला मिळत होता. आज त्याची प्राइस 716.35 रुपये आहे. त्यामुळे मित्रांनो हा स्टॉक सुद्धा लॉजिस्टिक्स सेक्टर मधले काम करणारी कंपनी आहे. ॲटो सेक्टरशीच रिलेटेड आहे. ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा मोठमोठ्या कंपन्यांनी मॅनपॉवर सप्लाय करणे वगैरे यांचे बरेच
खूप मोठा बिझनेस आहे महिंद्रा लॉजिस्टिकचा. स्मॉल कॅप कंपनी आहे. 5,147 कोटीची मार्केट कॅप आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो हा स्टॉक सुद्धा खूप पुढे जाणार आहे. कंपनीचं जबरदस्त प्रॉफिट, नेट इन्कम, रेव्हेन्यू असणार आहे. त्यांचे टार्गेट्स खूप मोठे असणार आहेत. त्यामुळे 64% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कंपनीची फायनान्शियल कंडिशन बघूयात की 2019ला 3,858.97 कोटी असणारा स्टॉक हा टोटल रेव्हेन्यू होता यांचा 3,858.97 कोटी. 2020ला 3,485.12 कोटी आणि 2021ला 3,221.19 कोटी. नेट इन्कम मध्ये इकडे थोडीशी घट होत गेलेली दिसली, कारण कोविडचा फटका या कंपनीला बसलेला दिसला. 85.64 कोटीचं नेट इन्कम होतं 2019ला. 20ला 55.12 कोटी आणि 2021ला 30 कोटी. म्हणजे थोडंसं इकडे घट झालेली दिसली. पण डिव्हिडंड सुद्धा ही कंपनी देते मित्रांनो. 2019ला 1 रुपया 80 पैसे, 2020ला 1 रुपया 50 पैसे आणि 2021ला 2 रुपये 50 पैसे यांनी डिव्हिडंड दिलेला आहे. ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा इतर काही ठिकाणी यांच्या सर्व्हिसेस बऱ्याच कंपन्यांनी मॅनपॉवर बघणे, इनबाउंड आउटबाउंड सगळे हे कंपनी बघते. ट्रान्सपोर्टेशन हे करते, ट्रान्सपोर्टेशन बघते. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या स्टॉकमध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये काही की हा स्टॉक सुद्धा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये भरभराट आली की हा स्टॉक सुद्धा वरती जाणार, यात शंका नाही. 16 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो सन फार्मा. फार्मा सेक्टर मध्ये काम करणारी ही कंपनी आहे. 767 रुपयाला हा स्टॉक सध्याला रेंज 767.30 रुपयाला मिळत आहे. फार्मा सेक्टर कंपनी आहे. 5 वर्षात मॅक्सिमम या कंपनीचे रिटर्न्स बघूयात मित्रांनो. 2000 साली 11 रुपये 48 पैसे असणारा हा स्टॉक 1200 रुपयाला जाऊन आला आहे आणि 767 रुपयाला मिळत आहे. फार्मा सेक्टर मध्ये काम करणारी कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप आहे 1,84,100 कोटीची आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा स्टॉक नक्की पुढे जाणार, यामध्ये काही शंका नसणार. 89% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कंपनीची फायनान्शियल कंडिशन आपण बघूयात. टोटल रेव्हेन्यू कंपनीचा होता 2019ला 30,091.40 कोटी, त्यामध्ये वाढ झाली आणि 2020ला 33,489.09 कोटी टोटल रेव्हेन्यू आणि 2021ला 34,357.31 कोटी. नेट इन्कम मध्ये सुद्धा त्यांच्या वाढ होत गेलेली दिसून येत आहे मित्रांनो. पण 2020 नंतर थोडीशी इकडे घट झालेली आहे 2021ला. आणि कंपनी डिव्हिडंड सुद्धा जबरदस्त देते. 2021ला डिव्हिडंड मध्ये वाढ होऊन जवळपास 2020ला 4 रुपये डिव्हिडंड दिला होता यांनी आणि 2021ला 7 रुपये 50 पैसे आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड या कंपनीने दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हा स्टॉक सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स देईल. फक्त मित्रांनो या लॉंग टर्म इन्व्हेस्ट मध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याकडे गरज असते ते पेशन्स, संयम. हे जर आपल्याकडे असेल तर आपल्याला या सेक्टरमध्ये खूप काही शिकायला मिळतं आणि रिटर्न्स सुद्धा चांगले मिळतात. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्ट बद्दल जर सगळ्यात सोपं एक महत्वाचं जर विचार करायचा असेल तर फक्त एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा की या सर्व ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये त्या कंपनीची 10 वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वीची तुम्ही प्राइस बघा, 15 वर्षापूर्वीची प्राइस बघा, 5 वर्षापूर्वीची प्राइस बघा आणि आजच्या दिवसाची प्राइस बघा. तुम्हाला नक्कीच जाणवेल की हो येस, यालाच लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणतात. कारण या स्टॉकने जे रिटर्न्स दिलेले आहेत ते तुम्हाला जगातील कुठलीही बँक, कुठलाही म्युच्युअल फंड, कुठलीही SIP, म्हणजे SIP आणि म्युच्युअल फंड्स तुम्हाला रिटर्न्स देतील, पण ते कधी देणार ते सुद्धा 10 वर्षे 20 वर्षे ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये पैसे ठेवाल त्यावेळेसच देणार. सेम मित्रांनो यामध्ये सुद्धा आहे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी, त्यावेळेस आपल्याला 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, कमीत कमी 5 वर्षे तर थांबायला पाहिजे. आणि असे जर जबरदस्त कमीत कमी 1000% रिटर्न जर मिळवायचे असतील तर 10 वर्षाच्या पुढे आपल्याला थांबायला पाहिजे. त्यावेळेस मित्रांनो चांगले रिटर्न्स मिळतात. आता या कंपनीचे आपण बघूया. सन फार्मा जे आहे त्या कंपनीने 7,522.64% रिटर्न्स दिलेले आहेत, इकडे बघू शकता. आणि 2000 साली हा स्टॉक 11 रुपये 48 पैशाला होता
आणि मग विचार करा, अशी आकडेवारी जर आपल्याला बघायची असेल, आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा असेच रिटर्न्स मिळवायचे असतील तर लॉंग टर्म इन्व्हेस्ट शिवाय पर्याय नाही. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्व काय असतं हे 2000 ते 2000 साली ज्यांनी इन्व्हेस्ट केली असेल आणि 2020 ला ज्यांना रिटर्न 21 ला मिळत आहेत त्या लोकांना विचारा की लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे काय असते, तुम्हाला नक्कीच समजून जाईल. त्यानंतर 17 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो टाटा केमिकल. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण स्टॉक बघत आहोत मित्रांनो, सर्व प्रकारचे सेक्टर मधील स्टॉक आपण घेतलेले आहेत. मॅक्सिमम रिटर्न्स या स्टॉकचे आपण बघत आहोत 1398.51%. आतापर्यंत हा स्टॉक 1158 ला हायेस्ट जाऊन आलेला आहे. 853.70 रुपयाला हा स्टॉक मिळत आहे. कंपनी केमिकल सेक्टर मध्ये काम करणारी कंपनी आहे मित्रांनो. कंपनी मिड कॅप कंपनी आहे. 21,748 कोटीची मार्केट कॅप आहे. 57% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता, यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कंपनीचा टोटल रिव्हेन्यू बघूयात आपण मित्रांनो. 2019 ला 11,329.33 कोटी टोटल रिव्हेन्यू होता. 2020 ला 17,080.44 कोटी आणि 2021 ला घट होऊन 10,829.45 कोटी यामध्ये रिव्हेन्यू मध्ये थोडीशी घट झाली. नेट इन्कम मध्ये सुद्धा घट झालेली दिसून आली. 2019 ला इकडे जबरदस्त त्यांचा नेट इन्कम होता. 2020 ला त्यामध्ये घट झाली आणि 2019 ला जबरदस्त मोठी घट झालेली दिसून आली. यामध्ये मित्रांनो होणारी घट ही कायमस्वरूपी नसते किंवा होणारा प्रॉफिट सुद्धा कायमस्वरूपी नसतो, चढ उतार येत राहतात, हे लक्षात ठेवा. डिव्हिडंड पर शेअर सुद्धा बघा, इकडे घट होऊन सुद्धा कंपनीने 2021 ला 10 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये हा स्टॉक सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स देईल. फक्त पेशन्स असणं गरजेचं आहे. कंपनीचं होल्डिंग बघूयात. प्रमोटरकडे 37.98% होल्डिंग आहे. म्युच्युअल फंडवाल्यांचं 8.34%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनवाल्यांनी 11.68% होल्डिंग ठेवलं आहे आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनवाल्यांचं 14.45% आहे आणि रिटेल अँड अदरवाल्यांचं 27.56% होल्डिंग आहे. मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्ट हे पेशन्स, संयम असणं यामध्ये गरजेचं आहे. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्त्व तुम्ही जर बघायचं झालं तर तुम्ही मॅक्सिमम प्रत्येक कंपनीचे मॅक्सिमम बघू शकता की 2000 ते 2003च्या काळामध्ये किंवा 2000च्या सालापासून यांचे रिटर्न्स तुम्ही बघा, त्यावेळेसची प्राइस बघा आणि मग तुम्ही लॉंग टर्मचे महत्त्व आपोआप समजून जाल. जवळपास 1398.51% रिटर्न्स आहेत. त्यानंतरचा 18 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. जवळपास आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत टाटाचे किती स्टॉक आले असतील. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितल्यानंतर अभ्यास करून समजून जाल. कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा स्टॉक आपला टाटा, किंवा शेवटला सुद्धा तुम्ही सांगू शकता की व्हिडिओमध्ये मी टाटा ग्रुपचे किती स्टॉक यामध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन लिमिटेड इकडे बघू शकता 1298 रुपये 20 पैशाच्या घरामध्ये रेंज करत आहे आणि कंपनीचे या स्टॉकने आतापर्यंत जे रिटर्न्स दिलेले आहेत ते 240.94% दिलेले आहेत. 1540 रुपयाला हा स्टॉक ऑलरेडी जाऊन आलेला आहे. टेलिकॉम सर्व्हिसेस, कम्युनिकेशन सर्व्हिसेस मध्ये काम करणारे आहे. मिड कॅप कंपनी आहे. 36,998 कोटीची मार्केट कॅप आहे आणि 83% अनालिसिस्ट आणखी सुद्धा सांगतात की तुम्ही या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कंपनीचं टोटल रिव्हेन्यू कडे जर बघायचं झालं तर मित्रांनो, फायनान्शियलच्या याच्यामध्ये कंपनीचा रिव्हेन्यू 2019 ला 16,587.45 कोटी होता. 2020 ला 17,137.67 कोटी, 2021 ला 17,348.49 कोटी. नेट इन्कम मध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे मित्रांनो. जी कंपनी लॉस मध्ये नेट इन्कम मध्ये होती त्या कंपनीचा जबरदस्त नेट इन्कम 1,250.63 कोटी इकडे त्यांचा रिव्हेन्यू होता आणि डिव्हिडंड सुद्धा एक कंपनीने 2021 ला 14 रुपये डिव्हिडंड दिला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो हा स्टॉक सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. प्रमोटरचं होल्डिंग 58.86% आहे. म्युच्युअल फंडवाल्यांनी 4.7% ठेवलं आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर मित्रांनो, यावरून तुम्ही नोट करून ठेवा पेपरवरती की कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कोणत्या खाली आणखी थोडंसं आल्यानंतर करायला पाहिजे, किंवा आपण घेतल्यानंतर थोडासा खाली आला की परत त्याला ॲव्हरेज करता येईल का बघायला पाहिजे.
आणि लॉंग टर्म साठी कमीत कमी 10 ते 20 वर्षासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे फंडामेंटली स्ट्रॉंग मजबूत असणारे स्टॉक ऍड करून ठेवा. तर तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये करोडपती होण्यापासून कोणच वाचवू शकणार नाही. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट करत चला मित्रांनो. नंतरचा स्टॉक आहे 19 नंबरचा डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड. मॅक्सिमम या स्टॉकचे रिटर्न्स आपण बघूयात मित्रांनो. लॉंग टर्म इन्व्हेस्टचं महत्व जर तुम्हाला कोणी विचारलं काय आहे किंवा तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला शिका की 2000 साली स्टॉकची एखाद्या किंमत काय होती आणि आज काय आहे, तर आपण आज जर एखादा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला आणि 20 वर्षांनी त्याची किंमत जर आपण कोणाला सांगायला गेलं तर नक्कीच प्राऊड फील व्हायला पाहिजे. अशा फंडामेंटली आपण स्ट्रॉंग कंपन्या, मजबूत कंपन्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. शेवटच्या 2 कंपन्या राहिलेल्या आहेत. तर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड जो 4750 रुपये 90 पैशाला स्टॉक मिळत आहे मित्रांनो. 19वा नंबरचा हा स्टॉक आपण बघत आहोत आपल्या व्हिडिओ मधला. तर या स्टॉक बद्दल बघायचं झालं तर फार्मा सेक्टर मध्ये काम करणारी कंपनी आहे. 78,824 कोटीची मार्केट कॅप आहे. 87% अनालिसिस्ट सजेस्ट करत आहेत हा स्टॉक आपल्यासाठी, म्हणून हा स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये नक्की विचार करायला पाहिजे, पण लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी मित्रांनो. आणि 2019 ला याची मार्केट कॅप बघूया आपण. रेव्हेन्यू किती होता, टोटल रेव्हेन्यू होता 15,829.50 कोटीचा. 2020 ला 18,193.70 कोटी आणि 2021 ला 19,386.90 कोटी. नेट इन्कम मध्ये सुद्धा यांच्या वाढच झालेली दिसून आली. इकडे 2019 ला 1,950 कोटी होती, पण 2020 ला 2,026 कोटी गेले आणि 2021 ला परत थोडीशी घट झाली. पण मित्रांनो कंपनी डिव्हिडंड सुद्धा जबरदस्त देते. अर्निंग पर शेअर सुद्धा यांचा ऍव्हरेज आहे इकडे. त्यामुळे व्यवस्थित कंपनी आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. डिव्हिडंड 20 रुपये 2019 ला, 2020 ला 25 रुपये आणि 2021 ला 25 रुपये डिव्हिडंड या कंपनीने दिला आहे. आणि सगळ्यात शेवटी स्टॉक बघत आहोत आपण टाटा ग्रुपचा. तर मित्रांनो एक अंदाज लावा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही टाटा ग्रुपचा असा कोणता स्टॉक आहे जो एक धमाका करणार आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा स्टॉक एक वेगळ्या उंचीवरती असणार आहे, आपल्याला इन्व्हेस्टरला चांगले रिटर्न सुद्धा देणार आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये हा एक धमाका करणारा स्टॉक आहे. तर तो कोणता स्टॉक असू शकतो, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा लवकर. तर मित्रांनो तुमच्याकडे वेळ होता कमेंट करण्याचा, तर तुम्ही अंदाज लावला असेल, गेस केला असेल की कोणता स्टॉक असू शकतो. 20 नंबरला आपण स्टॉक सजेस्ट करत आहोत टाटा पॉवर लिमिटेड. टाटा पॉवरच्या बाबतीत जर बघायचं झालं मित्रांनो, या स्टॉक कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मॅक्सिमम रिटर्न्स या स्टॉकचे बघूयात की 2000 साली 7 रुपये 43 पैशाला मिळणारा हा स्टॉक आजच्या दिवशी 227 रुपये किंमत आहे या स्टॉकची. 267.85 ला हा स्टॉक जाऊन आला आहे. 2794.25% रिटर्न्स आहेत. त्यामुळे मित्रांनो कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे. पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन कंपनीचं प्रोडक्शन आहे. मी ऑलरेडी या कंपनीवरती या स्टॉकवरती व्हिडिओ बनवला आहे, पण थोडक्यात या स्टॉक बद्दल सांगूयात की लार्ज कॅप कंपनी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल ज्यावेळेस येथील भारतामध्ये पूर्णपणे 100% किंवा 50%च्या पेक्षाही जास्त इलेक्ट्रिक व्हेकल आपल्या रस्त्यावर धावतील, तर त्यावेळेस मित्रांनो एक तहलका या स्टॉक मध्ये असणार, म्हणजे एकदम धमाका झालेला असणार. हा स्टॉक एका वेगळ्या उंचीवर गेलेला असणार. 43% अनालिसिस्ट सांगत आहेत हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. फंडामेंटली कंपनी मित्रांनो जबरदस्त आहे, प्रॉफिट मध्ये आहे कंपनी. कंपनीचं प्रमोटरचं होल्डिंग 46.86% आहे आणि यांच्या फायनान्शियल कंडिशन मध्ये जर बघायचं झालं, बोलायचं झालं तर मित्रांनो प्रॉफिट मध्ये सुद्धा यांच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये वाढच होत गेलेली इकडे दिसून येत आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा यांच्या 2019 ला इकडे जबरदस्त होता. 2020 ला घट झाली पण त्यांनी परत कमबॅक केलं. 2021 ला 1127.38 कोटी. कंपनी डिव्हिडंड सुद्धा चांगला देते, त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक सुद्धा तुम्ही ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यातील तुम्हाला कुठल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कुठल्या स्टॉकवरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा मित्रांनो
आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो हा स्टॉक आपल्याला एक जबरदस्त रिटर्न देणार आहे. त्यामुळे या स्टॉककडे सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण आपण जे 20 स्टॉक टोटल बघितलेले आहेत मित्रांनो, तर स्टॉक बद्दल परत एकदा थोडंसं रिपीट करतो शेवटला. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुम्हाला माहिती आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बघितला आपण, सिमेन्स बघितला, विप्रो बघितला, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बघितला, मिंडई इंडस्ट्रीज लिमिटेड बघितला, लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड बघितला, सिएट लिमिटेड बघितला, HDFC बँक लिमिटेड बघितला, ICICI बँक सुद्धा बघितला, सिप्ला लिमिटेड बघितला, IRCTC चा स्टॉक बघितला, गोदरेज कंझ्युमर बघितला, अपोलो हॉस्पिटल्सचा सुद्धा स्टॉक बघितला. फंडामेंटली मजबूत असणारे सर्व स्टॉक आपण बघितले. 15 नंबरला महिंद्रा लॉजिस्टिकचा स्टॉक बघितला मित्रांनो. आणखी त्यानंतर 16 नंबरला सन फार्मा बघितला, 17 नंबरला टाटा केमिकल्स बघितला, 18 नंबरला आपण टाटा कम्युनिकेशन बघितला, 19 नंबरला आपण डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीजचा स्टॉक बघितला आणि 20व्या नंबरला टाटा पॉवर घेतला. मित्रांनो मी हे 1 नंबर 2 नंबर असं फक्त आपल्या माहितीसाठी आपण दिले या स्टॉकला, यांचं आपण कंपॅरिझन केलं नाही. पण हे सर्व स्टॉक आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत. त्यामुळे सर्व कंपन्या मोठ्या आहेत. फक्त मी सिरियल वाईज फक्त माझ्या व्हिडिओसाठी मी यांना 1 ते 20 नंबर दिले. पण असा याचा अर्थ नाही की 20व्या नंबरला स्टॉक हा आणि 1 नंबरला स्टॉक तो, असा नाही. पण हे सर्व स्टॉक आपल्या ठिकाणी योग्य आहेत हे अगोदर समजून घ्या. सर्वचे सर्व स्टॉक फंडामेंटली मजबूत आहेत. लॉंग टर्म साठी हे स्टॉक आपल्यासाठी खूप गरजेचं आहे हे अगोदर समजून घ्या. या स्टॉक बद्दल व्यवस्थित अभ्यास करा. लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी यांचं महत्त्व समजून घ्या. येणाऱ्या कालावधीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी हे स्टॉक चांगले रिटर्न्स देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीसाठी आपण जर व्यवस्थित अभ्यास करून हा स्टॉक ठेवला तर याच्याकडे आपण व्यवस्थित पेपरमध्ये नोट करून ठेवा की आपण कुठल्या याच्यामध्ये कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. करेक्शन आल्यानंतर, रिकवर झाल्यानंतर व्यवस्थितपणे सगळा मार्केटचा अभ्यास करायला शिका. लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी जर आपल्याला इन्व्हेस्टर बनायचं असेल तर 2000 साली ते 2020-21 पर्यंत ज्या स्टॉकने रिटर्न्स दिलेत त्यांची त्यापूर्वीची प्राइस बघा, आत्ताची प्राइस बघा, अभ्यास करा. मग तुम्हाला कोणाला विचारायची गरज लागणार नाही की लॉंग टर्म इन्व्हेस्ट कशाला म्हणतात. तर तुम्हाला ह्या 20 वर्षामध्ये ज्या स्टॉकने रिटर्न्स दिला आहे त्या स्टॉकचं महत्त्व तुम्हाला ऑटोमॅटिक आपोआप समजून जाईल आणि तुम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून नक्कीच या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल, यात शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करत चला. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मराठी इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे. जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. झिरोधा जो भारताचा नंबर 1 ब्रोकर आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. त्यामध्ये IPO साठी अप्लाय करू शकता. तसंच आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास करून स्टॉक ऍड करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.